आज आम्ही दोघी स्माइली की गेलो फिरायला आणि खूप सारी शॉपिंग केली. तर तुम्हाला दिसतेच आहे आणि पुढेसुद्धा मी तुम्हाला सांगते की आम्ही काय काय शॉपिंग केली. तर ठाण्याला गेलो आणि तिच्यासाठी ही ट्रायसायकल मला घ्यायची होती आणि चेअरसुद्धा घ्यायची होती, तर घेतली. आणि आता हा जो पिंक कलरचा फ्रॉक आणि हा जो फ्रॉक घातला आहे तोसुद्धा मी ठाणा मार्केटमधून तिच्यासाठी घेतला. आणि ह्या छोट्या छोट्या चड्ड्यासुद्धा घेतल्या. तिच्याकडे आता डझनभर चड्डे आहेत पण त्यासुद्धा पुरत नाहीत आणि आता तर पावसाळा आला आहे म्हटल्यानंतर तर एक्स्ट्राच लागणार, म्हणून मी आधीच घेऊन आले तिच्यासाठी. आणि ही ट्रायसायकल आणि ही चेअरसुद्धा घेतली मी तिच्यासाठी. मला ट्रायसायकल घ्यायचीच होती. मी आता तुम्ही जर माझे कंटिन्यू व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही 2 वेगवेगळ्या सायकल मी यूज केल्या आहेत, त्या माझ्या मैत्रिणींच्या मुलीच्या होत्या. आणि ही चेअर घेतली, हे पिक वाजणारे सँडलसुद्धा घेतले. आणि ही सायकल जी आहे ती पॅरेंट कंट्रोल आहे. आपण जसं पाठीमागून त्याचा फिरवणार तसं त्याचं हँडल कंट्रोल होणार. आणि म्युझिक सिस्टीमसुद्धा आहे. आणि आल्यापासून ती ते म्युझिकच वाजवते आणि तेच तिचं चाललेलं आहे करायचं. आणि इकडे बघा ह्या खुर्चीला पिक वाजणारी पुंगी आहे, तर ती बसलं की पीक वाजते, तर ती बसून त्याच्यावरती पिक वाजवत होती. आणि तिचं चाललेलं होतं खेळायचं, मजा करायचं. म्हणजे तिला आवडलं आहे असं मला वाटलं, पण पुढे जाऊन ती असं काही करेल मला वाटलं नव्हतं. तर ती त्या चेअरवरती चढायचा प्रयत्न करते. आता ही चेअर आणून मला वाटायला लागले मी चूक तर नाही ना केली. आणि सायकल पण खेळायचं चाललेलंच होतं. इथे गाणं लावले म्हणून मस्त बसून डान्स करत होती. आणि हे घरातलं आमच्या सगळ्यात छोटं बाळ, ते लाडूला कुठलंही खेळणं किंवा काय जरी आणलं तर पहिल्यांदा त्याला खेळून बघायचं असतं. आणि आलं की त्याचं चालू झालं. आता ह्या खुर्चीवरती बसला की पीक वाजलं. आता पीक वाजलं की लगेचच पीक बसून तो वाजवायला लागला आणि खेळायला लागला. तर